रोज रोज प्रश्न पडतो मुलांच्या टिफिनला काय द्यावं. तर बघा, मी आज मुलांच्या डब्याला कलरफुल आणि हेल्दी असा नाश्ता बनवणार आहे. तर इथं 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत मी, ते स्वच्छ धुवून मी साईडला ठेवून देणार आहे. 5 ते 7 मिनिट तोपर्यंत मी इकडं तयारी करणार आहे त्याची फोडणीची. तर इकडं मी 5-7 बीन्स घेतले होते, असे उभे उभे कापून घेतले ताडवे. आणि 1 गाजर घेतलं होतं, त्याबरोबर 2 मिरच्या अशा उभे तुकडे केलेत. आणि कुकर घेतला, इकडं कुकरमध्ये तेल टाकले थोडंसं 2 चमचे. आणि त्यामध्येच 2 इलायची, 2-3 दालचिनीचे तुकडे घातलेत फोडणीमध्ये. त्यामध्येच धुवून ठेवलेले तांदूळ घातले. असे तांदूळ परतून घ्यायचे तेलामध्ये, म्हणजे मग आपला भात मोकळा होतो. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि तांदळाच्या दुपटीने 1 ग्लास तांदूळ होता, तर त्यामध्ये 2 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी. आणि पाण्याला उकळी आली की मग कुकर लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तोपर्यंत मी इकडं बघा सुकं खोबरं, म्हणजे डेसिकेटेड खोबरं असतं, नारियल का बुरा आणि गूळ, त्याचं मिक्सर केलेलं आहे. आणि त्याची पोळी बनवणार आहे गुळ खोबऱ्याची मी. तर इथं बघा व्यवस्थित वाटी करून घेतली, त्याचा गोळा व्यवस्थित बनवून घेतला, सारण व्यवस्थित करून घेतलं मी, त्याची पोळी लाटून घेतली. बघा बघा कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. पोळी बघा व्यवस्थित फुगलेली आपली, खरपूस अशी भाजून घ्यायची, मग छान लागते खायला. तर इकडे बघा भात बी शिजलेला आहे आपला, भात मोकळा व्यवस्थित, जास्त कोरडाही नाही जास्त हे पण झाला नाही पुढं गेलेला, आपला मिडियम शिजलेला आहे भात, सॉफ्ट एकदम. तर त्याच्या फोडणीसाठी मी तेल आणि बटर मिक्स करून घेतलं, त्यामध्येच बीन्स घालून घेतलं, बीन्स घातलं त्याचबरोबर गाजर घालायचं, गाजर घातलं की मिरच्या त्या चिरलेल्या घातल्याच्या. आणि त्यामध्येच 2-3 चमचे शेंगदाणे आणि मीठ घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची व्यवस्थित, अर्ध्या मिनिटाची वाफ काढून घेतली. आणि त्यामध्ये शिजवलेला भात मोकळा करून घालून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करायचा. फोकच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतला बघा. आता इथं भात तयार आहे. इथं पोळी पण दाखवते बघा, गुळ खोबऱ्याची पोळी बघा, सारण एकदम कडेपर्यंत पसरलंय बघा आपलं. आणि छान असते बघा ही पोळी थंडीमध्ये खायला पण मुलांना. तर इथं बघा आपल्या पोळी तयार आहे, त्याचसोबत मी सलादमध्ये ककडी पण चिरलेली आहे, ककडी पण देणार आहे मुलांना. तरी इथं आपला छान असा कलरफुल असा पुलाव पण तयार झालाय बघा.